की जे वादळ महाराष्ट्रामध्ये एवढ्या वर्ष घुमलं, की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काय घराणं आहे किंवा कुळ आहे, तर त्या ठिकाणी चित्रकूट नावाचा किल्ला, की जो आजचा चित्तोड किल्ला, पद्मिनी नावाची जी काय स्त्री होती, दिल्लीला यवनी बादशाह म्हणून अल्लाउद्दीन खिलजी, पण बरेच महिने हा वेढा तो काय उठवत नव्हता की आपण भेडायचं, की आपण मैदानात जाऊन पूर्ण झुंज द्यायची, की त्या राजाला 12 पुत्र होते मंडळी. तर संपूर्ण जो चित्तोड किल्ला आहे तो उद्ध्वस्त केला मंडळी. ते बोलतात ना, वाघ पुढे जातो पण तो 4 पावले जेव्हा मागे येतो. मालोजी आणि विटोजी असे 2 पुत्र झाले. देवगिरीचे जे यादव, त्यांच्यातील जो निजामशाह त्यांच्यावर भरपूर असा एक प्रकारचा विश्वास होता. देवडी म्हणजे मंडळी जिथं किल्ल्याचा भाग असतो की दरवाजाच्या आतमधला, हा काय असा प्रवास. प्रत्येक प्रवास एक गोष्ट सांगतो, पण आजचा बाईक प्रवास हा माझ्या जीवनातील एक महत्त्वाचा बाईक प्रवास असणार आहे. आणि मला वाटतं की हा प्रवास महाराष्ट्रातील प्रत्येकाचा एक स्वप्नवत प्रवास असला पाहिजे. काही दिवसापासून माझ्या मनामध्ये चलबिचल चालली होती. आजच्या प्रवासाची स्वप्ने मनामध्ये रंगवून एक एक दिवस ढकलत होतो की हा प्रवास असा करायचा, या दिवशी करायचा, आणि रोज मनामध्ये विचार यायचा की या प्रवासामध्ये आपल्याला काय काय अनुभव येईल. खरं तर भर उन्हाळ्यामध्ये हा प्रवास करणं हा माझा निर्णय योग्य की अयोग्य हे आजच्या राईडमध्ये समजणार होतं. तुम्हाला तर कॅप्शनमधून समजलंच असेल की आजचा प्रवास हा प्रत्येक मराठी माणसाच्या जीवनातला खास प्रवास असेल. असं मी का बोलतो? आज जे मी धाडस करतोय, की बोलतेत ना, जीवनामध्ये काही मिळवायचं असेल तर आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला लागेल. तर हाच कम्फर्ट झोन तोडून मी निघालोय इतिहासाच्या पाऊलखुणा शोधायला. अनोळखी गावे, शहरे, रस्ते, अनोळखी माणसे, या सर्वांना तोंड देत मी माझ्या जीवनातील एक महत्त्वाचं पाऊल टाकलं होतं. काही ठिकाणं आपल्याला बोलवतात त्यांच्या कथा ऐकवण्यासाठी, जिथे प्रत्येक पाऊलखुणेमागे एक इतिहास लपलेला आहे. आणि कदाचित त्या इतिहासामध्येच माझा इथून पुढचा प्रवास अवलंबून असेल. मंडळी, हा प्रवास हा एक लॉगमध्ये संपण्यासारखा नाही. आणि मला वाटतं इथून पुढच्या प्रत्येक लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी फायदा हा नक्कीच होईल. फायदा हा वेगवेगळ्या पद्धतीचा असू शकतो. कुणाला निसर्ग आवडतो, कुणाला एखादा प्रदेश, कुणाला इतिहास, तर कुणाला करमणूक. तर या पुढच्या आपल्या जर्नीमध्ये तुम्हाला हे सर्व बघायला मिळेल आणि या जर्नीला तुमचा सपोर्ट मिळेल अशी मी आशा करतो. चला तर मग सुरुवात करूया एका अद्भुत प्रवासाची. नमस्कार मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय. तर मी अक्षय चव्हाण म्हणजे सातारचा दुर्गवेडा तुमचं सहर्ष स्वागत करतो नवीन एका लॉगमध्ये. तर मंडळी, सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मायनी गावामध्ये, आणि आजची जी आपली राईड आहे ती सर्वात महत्त्वाची राईड आहे. की आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत, तुम्ही कॅप्शन तर बघितलंच असेल की आपण कुठे जाणार आहोत. तरी पण मी एक सांगतो की तुम्हाला या राईडद्वारे आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणची बऱ्यापैकी इतिहास काय काय असेल त्या ठिकाणचा, की जो प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्या ठिकाणला प्रत्येक मराठी माणसाने व्हिजिट केली पाहिजे. तर अशा पद्धतीचा आजचा आपला राईड असणार आहे. जवळजवळ 400 किलोमीटरचा पल्ला आज आपण गाठणार आहोत. तर मायनीहून जात असताना तुम्हाला जी काही वाटेत आपल्याला गावे लागतील किंवा रस्ते कसे असतील, आजूबाजूचा परिसर कसा असेल, ते तुम्हाला सगळं यामध्ये बघायला भेटेल. तर अशा पद्धतीने सर्वात महत्त्वपूर्ण आपली आजची राईड होणार आहे. तर मंडळी, आपण आता राईड स्टार्ट करू. मी मायनीमध्ये इथून आपण राईड स्टार्ट करू आणि तुम्हाला जी काही माहिती असेल की आता मी तुम्हाला बाईकवरच देतो, तर तुम्ही माझ्यासोबत पूर्ण असा लॉग राहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि आपण काय काय बघणार आहोत तुम्ही डायरेक्ट रिलेट करू शकाल. त्या ठिकाणी पोहोचून असेल की तिथला भाग असेल किंवा तिथल्या ऐतिहासिक वास्तू असतील, तर त्या ठिकाणी आपण पाहणार आहे. अशा पद्धतीचा आपला असा महत्त्वपूर्ण लॉग आज होणार आहे. तर मंडळी, शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलला सातारचा दुर्गवेडा याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मंडळी. आणि हा जो लॉग आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर मंडळी, भेटू आता डायरेक्ट बाईकवरती. बाय बाय.
नमस्कार मंडळी, मी अक्षय चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या बाईकवरती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर अशा तऱ्हेने मंडळी आपली राईड आपल्या गावापासून चालू झालेलं आहे. मायनीमधून आपण आता निघालेलो आहे. तुम्हाला कॅप्शनमध्ये समजलंच असेल की आपण कुठे चाललो आहे. तर मस्तपैकी सकाळचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे. बाजूबाजूला आपल्याला सगळी हिरवळ बघायला मिळते. खटाव तालुक्यामध्ये थोड्या भागामध्ये आपल्याला पाण्याचा भाग बघायला मिळतो आणि थोडा पाणी विरहित भाग बघायला मिळतो. तर अशा पद्धतीने आपला सातारा जिल्हा की त्या सातारा जिल्ह्यामध्ये आपण आत्ता सध्या प्रवास करतो आहे. रस्ते काय ठिकाणी आपल्याला थोडेसे खराब भेटणार आहेत आणि काही ठिकाणी आपल्याला हायवे भेटणार आहे. तर जसं जसं आपण जाऊ पुढे तसं मी तुम्हाला सांगेन किंवा तुम्ही बघतायच आपल्याला रस्ते वगैरे कसे भेटतात. तर सध्या आपण मायनीतून निघालेलो आहे. तर मसवड मार्गे मसवड, माळशिरस, अकलूज, पुढं टेंभुर्णी अशा मार्गे आपण आपल्या डेस्टिनेशनला जायचं आहे समोर. जसं जसं पुढं जाऊ तसं आपल्याला गावे जे भेटतील तर ते पण आपल्याला बघायला मिळतील. तर कोणकोणते आपल्याला गावे मिळतात, तिथे रस्ते कसे आहेत, तर संपूर्ण आपल्याला या ठिकाणी माहिती मिळेल. तर व्हिडिओमध्ये पूर्ण वेळ राहा मंडळी. तर तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार. तुम्ही आपल्या लॉगमध्ये आणि तुम्हाला काही माहिती नाही मिळणार असं होणारच नाही. तर मंडळी आपल्या महाराष्ट्राला जो काही इतिहास लाभलेला आहे की जे वादळ महाराष्ट्रामध्ये एवढ्या वर्ष घुमलं की ज्या वादळाला आपण आजही नतमस्तक होतो की जे छत्रपती शिवाजी महाराजांचं वादळ. तर मंडळी या महामानवाचं वादळामध्ये रूपांतर करण्यासाठी एका व्यक्तीचं फार मोठं महत्त्व होतं. ती म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब. तर तुम्हाला समजलंच असेल की आपण कुठे निघालो आहे आणि तुम्ही कॅप्शन बघितलंच असेल. तर मंडळी आज आपण निघालेलो आहे की असं पवित्र ठिकाण की ज्या ठिकाणाहून खऱ्या स्वराज्याचं बीज आपल्या महाराष्ट्रात रोवलं गेलं. तर मंडळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा की जे विदर्भातील एक पवित्र असं ठिकाण आहे, त्या ठिकाणी आज आपण भेट देणार आहे. तर हे ठिकाण कुणाचं आहे, काय आहे, तर ती संपूर्ण माहिती किंवा त्या ठिकाणी आपल्याला काय काय बघायचं आहे तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या लॉगमध्ये मिळेलच याची खात्री देतो. तर मंडळी त्या ठिकाणी जाण्यापूर्वी की आपल्याला त्यामागचा थोडासा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे. तर मंडळी बऱ्याच अशा शिवचरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काय घराणं आहे किंवा कुळ आहे तर ते महाराष्ट्रातलं नव्हतं मंडळी. हे तुम्हाला माहीत होतं का नव्हतं ते मला माहीत नाही. जर माहीत नसेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल की बऱ्याच अशा इतिहासकारांनी बऱ्याच अशा अभ्यास करून इतिहासाचा ही मते मांडलेत.
तर मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे भोसले कुळ होतं, तर ते कुठून आलं? तर मंडळी, तुम्हाला माहीतच असेल की राजपूत घराणं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे घराणं कुळ होतं ते राजपूत घराण्यातून आलं आहे मंडळी. तर म्हणजे अयोध्यामध्ये मेवाड प्रांतामध्ये हे राजपुताचं घराणं 12व्या शतकामध्ये वास्तव्य करत होतं. तर त्या ठिकाणी चित्रकूट नावाचा किल्ला, की जो आजचा चित्तोड किल्ला मंडळी, तर त्या ठिकाणी त्यावेळचा जो राजा की लक्ष्मणसिंह महाराणा, तर त्या ठिकाणी तो राजा राज्य करत होता. आणि मंडळी, त्या राजाला भीमसिंग नावाचा एक चुलत भाव होता, की तो राज्यकारभार पाहायला मदत करत होता राजाला. तर मंडळी, या भीमसिंगाची बायको की जी पद्मिनी की राणी पद्मिनी, तुम्हाला माहीत असेल, तुम्ही रणवीर सिंगचा पिक्चर बघितलाच असेल, की त्यामधला जो भाग आहे तर त्याचा संदर्भ या ठिकाणी येतो. तर मंडळी, ही जी पद्मिनी नावाची जी काय स्त्री होती, तर ती श्रीलंकेवरून आली होती, किंवा भीमसिंग की जो महाराणा होता तर त्याच्यासोबत तिचा विवाह झाला होता. तर मंडळी, ही जी स्त्री होती ती पूर्ण अशी सौंदर्यवती होती. तर ही जी सौंदर्याची जी वार्ता आहे, तर त्यावेळेला दिल्लीला यवनी बादशाह म्हणून अल्लाउद्दीन खिलजी नावाचा बादशाह होता, की त्याची नजर किंवा एक प्रकारचं पद्मिनी राणीच्या हव्यासापोटी तो मेवाड प्रांतामध्ये आला. आणि मेवाड प्रांतामध्ये त्याने चित्तोड किल्ल्यास वेढा दिला मंडळी. पण बरेच महिने हा वेढा तो काय उठवत नव्हता, आणि तशा प्रकारे राजपुतांनी पण वरून झुंज दिली. तर असेच बरेच महिने गेले. तर किल्ल्यावरची जी काही रसद असते, की जी आपल्या सैन्यासाठी किंवा त्यांच्या स्वतःसाठी जी काही वापरात येणार होती, ती संपत चाललेली होती मंडळी. तर तिथल्या राजानं असं ठरवलं की आपण भेडायचं, की आपण मैदानात जाऊन पूर्ण झुंज द्यायची. आपल्याला माहीत आहे पुढचं सैन्य बलाढ्य असं आहे. परंतु त्या राजानं आणि जे काही राजपूत सरदार होते, तर त्यांनी हे मान्य केलं. महापराक्रमी असे ते राजपूत घराणं होतं मंडळी. तर त्यावेळेला काय झालं, तर त्यांनी अजून एक ठरवलं राजानं, की त्या राजाला 12 पुत्र होते मंडळी. तर त्यातला 2 नंबरचा जो पुत्र आहे त्याचा अजय सिंह, हा थोडा प्रिय पुत्र होता. तर त्यानं ठरवलं की आपलं जे घराणं आहे ते पूर्ण संपुष्टात येणार आहे, की आपण एकसारखं लढणार आहे, आपली शक्ती कमी पडणार आहे, आपलं सैन्य कमी पडणार आहे. तर त्यानं त्या अजय सिंहाला तेथून जाण्यास सांगितलं, म्हणजे आपलं कुळ वाचावं, जे घराणं आहे तर ते वाचावं म्हणून त्यानं तिथून जाण्यास सांगितलं. परंतु त्याचा जो मुलगा आहे अजय सिंह, तो मान्य करत नव्हता की आपल्याला पण लढायचं आहे. तर अशा प्रकारचं रक्त होतं मंडळी राजपुतांचं. तर मंडळी, तिथून तो निसटला, तिथून गेला. आणि ह्यांचं जे युद्ध झालं राजपुतांचं अल्लाउद्दीन खिलजी बरोबर, तर मंडळी भयान असं युद्ध झालं, की ज्यामध्ये 1400 राजपूत यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर संपूर्ण जो चित्तोड किल्ला आहे तो उद्ध्वस्त केला मंडळी. तर हा जो अजय सिंह हा पुढे गेला. आणि ह्यांच्या कुळामधील, तर मंडळी यांच्या कुळामधील देवराजी महाराणा, की जो एक राजपूत होता,
तर तो पण महापराक्रमी असा होता. त्याने पण त्या ठिकाणी येवनी पातशाह म्हणजे दिल्लीची जी काय सल्तनत होती तर त्यांना बरीच अशी झुंज दिली आणि तो त्या ठिकाणी कमी पडत होता की त्याचं सैन्य असेल किंवा त्याची ताकद आहे ती एक प्रकारे कमी पडत होती. तर त्याने त्यावेळेला तो प्रांत सोडण्याचा निश्चय केला. कारण मंडळी ते बोलतात ना, वाघ पुढे जातो पण तो 4 पावले जेव्हा मागे येतो आणि तेव्हा जो हल्ला करतो तो पाक पूर्ण असा खतरनाक असतो. तर कुठं थांबावं आणि कुठं लढावं तर ह्या पद्धतीचा त्याने विचार केला आणि तो मंडळी महाराष्ट्रात आला आणि आपली जी काही एक प्रकारची ओळख आहे ते लपवण्यासाठी त्यांना आपलं नाव त्या ठिकाणी चेंज केले मंडळी. तर तो स्वतःला भोसावंत भोसले म्हणवू लागला. तर अशा प्रकारे महाराष्ट्रात तो स्थायिक झाला. त्यानंतर इसवी सन 1500 म्हणजे जवळजवळ असं ह्यांच्या 2-3 पिढ्या झाल्यानंतर की त्यांच्या कुळामध्ये बाबाजी भोसले म्हणून जे भोसले घराण्यातलं की जे व्यक्ती होते बाबाजी भोसले तर त्यांना मंडळी मालोजी आणि विठोजी असे 2 पुत्र झाले. तर मंडळी जे मालोजी राजे होते तर ते 1550 त्यांचा जन्म झाला आणि विठोजी राजे त्यांचा 1553 मंडळी जन्म झाला. तर हे दोन्ही जे काय भोसले होते ते अत्यंत पराक्रमी होते मंडळी. आणि त्यावेळेला त्यांना आपल्या प्रांतासाठी त्यावेळेला ते वेरूळ गावामध्ये शेती करत होते. तर आपल्याला एक प्रकारे की त्यांना मंडळी व्यायामाची वगैरे आवड होती आणि पूर्ण असे पराक्रमी ते होते. तर आपला जो काही आपले जे कार्य आहे ते सत्कर्मी लागो म्हणून त्यांनी काय केलं तर त्यावेळेला देवगिरीचे जे यादव त्यांच्यातील जे लखुजीराव जाधवराव होते की त्यावेळेला ते सिंदखेडचे देशमुख म्हणून राहत होते की ज्या ठिकाणी आज आपण चाललेलो आहे मंडळी. तर तसं असताना आणि ते मंडळी निजामशहाकडे त्यावेळेला 12,000ची मनसबदारी घेऊन त्या ठिकाणी सरदार म्हणून काम करत होते. निजामशहाचे त्यांच्यावर भरपूर असा एक प्रकारचा विश्वास होता. असे प्रकारचे पराक्रमी लखुजीराजे जाधव असे राजे होते. तर मालोजी राजे आणि विठोजी राजे यांनी लखुजी राजांकडे एक प्रकारे काम मागितलं आणि त्या पद्धतीने त्यांना आपल्या तुकडीमध्ये सामील करून घेतलं. तर सुरुवातीला मालोजी राजे देवडीवरती काम पाहत होते. देवडी म्हणजे मंडळी जिथं किल्ल्याचा भाग असतो की दरवाजाच्या आतमधला की त्या ठिकाणी जे काही सैनिक असायचे जे पहारीकरी तर त्या एक प्रकारचं काम ते सुरुवातीला करत होते. तर मस्तपैकी आपण घाटामध्ये आणि घाटामध्ये आपल्याला पवनचक्क्यावरती बघायला मिळते. तर मंडळी अशा प्रकारे ते काम करत होते लखुजी जाधवांकडे. तर लखुजी जाधवांनी त्यांची कर्तबगारी बघून हा काय असा रॉंग साईडने आला. प्रत्येक जे गावागावातील लोक आहेत ना त्यांनी थोडंसं सपोर्ट केला पाहिजे की जे वाहतुकीचे नियम आहेत मंडळी तर ते पाळले पाहिजेत. जय म्हसोबा. तर म्हसोबाचं इथं मंदिर आहे मंडळी. आपण नमस्कार करून पुढे निघू. हा घाट थोडा उतरू की ज्या ठिकाणी काम वगैरे चालू आहे काम
हे गरम आहे काय डांबर? सगळं आता टायरला चिटकल ना. जाऊ दे का इकडं नाही का रस्ता? बापरे. हा तर धुर्रा सगळा. आपण थोडं डांबराच्या खाली जाऊ, आपल्याला लांबचा पल्ला काढायचा. अरे बापरे. जाऊ दे चला टाकू मध्ये गाडी. जिथं टायर गाड्या गेलेल्या आहेत मोठ्या मोठ्या. अरे बापरे. टायरला चिकटलेला सगळा आवाज येतो. ताई खडी पण चिकटणार. तर बेकार असं काम चालू आहे. सगळ्या टायरला चिकटलेलं आहे आणि प्रकारचा आवाज येतोय की डांबर. मला जाऊ दे बाबा. अरे वा वा वा. अरे वा वा वा. वाट लागला वा. वाट लागला वा. किती पण अडचणी येऊ दे आपण थट्टत नाही. सळसळत रक्त आम्ही शिवरायांचे भक्त. जाऊ दे चांगल्यासाठीच काम चालू आहे, जो भविष्य काळाचा विचार करून. आणि ते काम चालू असताना आपण आलो आहे त्यात आपली चूक आहे, त्यांची नाही. सिंगलच रस्ता आहे, ते तरी काय करणार आहेत. पण दगड असे चिकटलेत असा आवाज येतोय. तर अशा पद्धतीने आपण दगड उडवत खामळांग करत निघालेलो आहे. तडक 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 उडते दगड. काम तिथं चालू आहे पण दगड किती लांबपर्यंत आहेत बघा ते चिकटत आलेली. पूर्ण रस्ता त्यांनी थोडा एक साईड करायला पाहिजे होते. म्हणजे कसं हे थोडं टायरला हेच आहे, दगड चिटकून राहणार. खड्डा आला की आणि ते अंकुचीदार असते दगड, जी खडी असते ती, ते अवघड होऊन बसेल नंतर.